नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो. पोलीस भरती मॅथ PYQ सिरीजच्या भाग 4 मध्ये आपण अंकगणित श्रेणी, संख्या वाचन, रोमन अंक, 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो याबद्दलच्या सर्व कन्सेप्ट्स, संकल्पना समजून घेणार आहोत. या सिरीजच्या भाग 1, भाग 2, भाग 3 यामध्ये आपण संख्यांच्या प्रकारांवर आधारित सर्व कन्सेप्ट्स व त्याबद्दलचे सर्व PYQ समजून घेतलेले आहेत. आता भाग 4 मध्ये आपण अंकगणित श्रेणी. अंकगणित श्रेणीमध्ये 1 ते 100 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती, 50 ते 100 मध्ये एकूण समसंख्या किती, 78च्या मागील 17वी समसंख्या कोणती, 52च्या पुढील 7वी विषम संख्या कोणती, 50 ते 100 मध्ये एकूण 5 ने भाग जाणाऱ्या किती संख्या आहेत. म्हणजे अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन अंकगणित श्रेणीमध्ये येतात. त्याबद्दलच्या सर्व कन्सेप्ट्स आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्याचबरोबर संख्यावाचन कसे करावे, रोमन अंक आणि 1 ते 100 मध्ये कोणता अंक किती वेळा येतो या सर्व कन्सेप्ट्स आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. सर्वप्रथम कोणता अंक किती वेळा येतो हे आपण शिकूयात. पहा, 1 ते 100 मध्ये 0, 1, 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात. त्यानंतर 10 ते 99. 10 ते 99 म्हणजे काय, 2 अंकी संख्यांमध्ये. त्यानंतर 10 ते 100 मध्ये किती वेळा येतात. अशा प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. 10 ते 99 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो. 10 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो. हे लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा येतो, 1 हा अंक 21 वेळा येतो, 2 ते 9 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. आता 10 ते 99 मध्ये म्हणजे काय, एक अंकी संख्या वगळल्या, बरोबर. मग 10 ते 99 सर्व 2 अंकी संख्यांमध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, 9 वेळा येतो. का, कारण 100चे 2 0 इथं कमी होतात, बरोबर. म्हणजे 10 ते 99 मध्ये 0 हा 9 वेळा येणार. 1 हा अंक किती वेळा येतो, 19 वेळा येतो. कारण का, 1 आणि 100चे या संख्यांमधले 2 अंक वगळले गेलेत, त्यामुळे 1 हा अंक 10 ते 99 मध्ये 19 वेळा येणार. 2 ते 9 पर्यंतचे सर्व अंक 19 वेळा येतात 10 ते 99 मध्ये. का, कारण एक अंकी सर्व अंक वगळले म्हणजे प्रत्येकाचा एक एक कमी होणार, बरोबर. त्यामुळे 2 ते 9 19 वेळा येतात. त्यानंतर 10 ते 100 मध्ये 0 हा अंक किती वेळा येतो, 11 वेळा येतो, बरोबर. 1 ते 100 मध्ये जेवढा वेळा येतो तेवढ्याच वेळा तो 10 ते 100 मध्ये पण येणार आहे. त्यानंतर 1 हा अंक किती वेळा येतो, 20 वेळा येतो. कारण का, फक्त एक अंकी 1 हा कमी झालेला आहे, बरोबर. त्यानंतर 2 ते 9 हे अंक 19 वेळाच येतात. म्हणजे 10 ते 99 मध्ये पण ते 19 वेळा येतात, 10 ते 100 मध्ये पण 19 वेळा येतात. हा चार्ट जवळजवळ तोंडपाठ करून ठेवला तरीही चालेल. आता पहा, 1 ते 100 मध्ये आपण कोणता अंक किती वेळा येतो हे पाहिलं, बरोबर. आता यामध्ये 1 ते 100 मध्ये नक्की एक अंक असलेल्या संख्या किती, 2 ते 9 अंक असलेल्या संख्या किती, 0 अंक असलेल्या संख्या किती, अशाही प्रकारचे क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. आता 1 ते 100 मध्ये एक अंक किती वेळा येतो, 21 वेळा येतो, बरोबर. मग एक अंक असलेल्या संख्या एकूण किती आहेत, 20. का, कारण यामध्ये 11, यामध्ये एक डबल होतो, बरोबर. त्यामुळे एक अंक असलेल्या संख्या 20 आहेत आणि तो अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो. 2 ते 9 अंक असलेल्या संख्या किती आहेत, 19 आहे. पण 2 ते 9 1 ते 100 मध्ये 2 ते 9 पर्यंतचे अंक किती वेळा येतात, 20 वेळा येतात. नंतर 0 अंक असलेल्या संख्या, 0 अंक असलेल्या संख्या किती असणार आहेत, 10. कारण का, 100 मध्ये रिपीट होतोय, बरोबर. आणि 2 ते 9 मध्ये प्रत्येक वेळी 22, 33, 44, 55, तर 66, तर 77, 88, 99 यामध्ये ते अंक रिपीट होता येतात. त्यामुळं 2 ते 9 अंक असलेल्या संख्या 19 आहे. 2 ते 9 अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात, 20 वेळा येतात. 0 अंक असलेल्या संख्या 10 आहेत, पण 0 हा अंक 1 ते 100 मध्ये किती वेळा येतो, 11 वेळा येतो. ठीक आहे, हे सगळं लक्षात ठेवा. यानंतर संख्यावाचन कसे करावे हे आपण पाहूयात. संख्यावाचन करताना साधं क्रम लक्षात ठेवायचा फक्त. क्रम काय आहे संख्यावाचनाचा,
एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, दशअब्ज. इथपर्यंतचे क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. यानंतर काय येतं? खर्व, दशखर्व, पद्म, दशपद्म, नील, दशनील, शंख, दशशंख, क्षिती, दशक्षिती. यावर क्वेश्चन विचारले गेलेले नाही, ते फक्त माहितीसाठी सांगितलेले. दशअब्ज पर्यंतचे संख्या वाचन पेपरला विचारले जाते. आता एकक, एकक एकक म्हणजे आपण तो कसा लिहू शकतो? 10⁻�0. कारण का एकक काय असतो कोणत्याही संख्येचा? शेवटचा अंक हा एकक असतो, बरोबर? म्हणजे समजा 1. दशक म्हणजे काय घेतो आपण? 10. हजार, शतक म्हणजे काय? 100. हजार म्हणजे काय? 1 वर 3 शून्य, 1000. दशहजार म्हणजे काय? 1000 वर 4 शून्य, बरोबर? म्हणजेच काय? दशक कसं लिहू शकतो आपण? 10⁻1. 10⁻0 म्हणजे काय येतो? 1. त्यामुळे एकक हे 10⁻0 ने पण आपण दर्शवू शकतो. दशक म्हणजे कसं दर्शवणार? 10⁻1, 10. शतक 10चा दुसरा घात येणार, बरोबर? 1, 2, 10 गुणिले 10. 10चा दुसरा घात म्हणजे काय असतो? 10 गुणिले 10 म्हणजे काय? 1 वर 2 शून्य. आलं शतक, बरोबर? त्यामुळे शतक 10⁻2, 10चा दुसरा घात. हजार काय असणार आता? 10चा तिसरा घात, कारण 1 वर 3 शून्य देतो. दशहजार काय असणार? 10चा चौथा घात. लक्ष 10चा 5वा घात. असे क्वेश्चन पेपरला विचारले गेलेले आहेत. 10चा 5वा घात बरोबर किती? नंतर 10चा 7वा घात बरोबर किती? असं. दशलक्ष 10चा काय येणार? 6वा घात. किती शून्य आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6. कोटी 1, 2, 3, 4, 5, 6, 7 शून्य, बरोबर? त्यामुळे कोटी म्हणजे काय असणार आहे? 10चा 7वा घात. 1 वर 7 शून्य. दशकोटी, दशकोटी म्हणजे काय असणार आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 10चा 8वा घात, बरोबर? अब्ज, अब्ज म्हणजे काय असणार आहे? 10चा 9वा घात. दशअब्ज, दशअब्ज म्हणजे काय? 10चा 10वा घात. मग 10चा 10वा घात म्हणजे दशअब्ज असणार आहे. म्हणजेच काय? 1 वर इथे किती शून्य असणार आहेत? 10 शून्य. ठीक आहे. आता पहा 10⁻5, 10⁻5. 10चा 5वा घात कसं असतं? 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10 गुणिले 10. म्हणजेच काय? 1 वर किती शून्य येतात? 1, 2, 3, 4, 5, बरोबर? 1, 2, 3, 4, 5. त्यामुळे याला आपण काय म्हणतो? लक्ष. मग लक्षमध्ये तुम्ही दोन्ही प्रकारे दाखवू शकता, 10⁻5 किंवा 1 वर 5 शून्य. ठीक आहे. दशअब्जपर्यंत क्वेश्चन विचारले जातात. आता खर्व, खर्वावर किती असणार आहेत? दशअब्ज नंतर येतो खर्व. म्हणजे दशअब्जवर 10चा 10वा घात असेल तर खर्व काय असणार आहे? 10चा 11वा घात. म्हणजे 1 वर 11 शून्य. दशखर्व 10चा 12वा घात. पद्म 10चा 13वा घात. दशपद्म 10चा 14वा घात. नील 10चा 15वा घात. दशनील 10चा 16वा घात. शंख 10चा 17वा घात. दशशंख 10चा 18वा घात. क्षिती 10चा 19वा घात. आणि दशक्षिती 10चा 20वा घात. ठीक आहे. पेपरला दोन्ही प्रकारे क्वेश्चन विचारले जातात. 10चा 5वा घात म्हणजे किती? नंतर 1 वर शून्य दिले जातील. 1 वर समजा 8 शून्य असतील तर 1 वर 8 शून्य देतील, इक्वल टू किती विचारतील तुम्हाला? 1 दशकोटी हे त्याचं उत्तर असणार आहे. आता आपण रोमन अंक पाहूयात. रोमन अंकांमध्ये पहा, 1 साठी 1 लाईन, 2 साठी 2 लाईन, किंवा याला डायरेक्ट आय म्हटलं तरी चालेल. 1 साठी आय, 2 साठी 2 आय, 3 साठी 3 आय, 4 साठी काय असतं? आय व्ही. कारण 5 साठी काय वापरला जातो? व्ही. मग 5च्या आधी 4 येतो ना, त्यामुळे इथे काय येणार? आय व्ही. आणि 6 साठी काय असणार? 6 5 नंतर येतो, त्यामुळे व्ही आणि 1 लाईन, व्ही आय. 7 साठी काय असणार? व्ही 2 लाईन, डबल आय. 8 साठी काय? व्ही ट्रिपल आय. 9, 10 साठी काय वापरला जातो? एक्स. त्यामुळे 9 साठी काय येणार? आय एक्स. त्याच्या आधीचा असेल तर आधी लाईन द्यायची, नंतर असेल तर नंतर द्यायची. 11 साठी काय येणार? एक्स आय, बरोबर. नंतर 12 साठी काय येणार? एक्स डबल आय. 13 साठी एक्स ट्रिपल आय. 14 साठी एक्स आय व्ही येणार. कारण 15 साठी काय असणार आहे? 10 साठी एक्स आहे आणि 5 साठी काय असतो? व्ही. 10 + 5 15. मग 14 साठी काय असणार? 10 आणि 4 एक्स आय व्ही. 16 साठी काय असणार?
10 आणि 6 एक्स व्ही आहे बरोबर. अशा प्रकारे 20 साठी काय असतो डबल एक्स. मग 19 साठी काय असणार एक्स आणि 9 आय एक्स. 21 साठी काय असणार आहे डबल एक्स आय बरोबर. अशा प्रकारे 21 पर्यंत असतं. यानंतर 30 साठी काय येणार आहे 30 साठी येतं ट्रिपल एक्स. कारण 10 साठी आपण काय वापरतो एक्स वापरतो बरोबर. मग 30 साठी काय येणार एक्स एक्स एक्स. मग 29 काय असेल 2 वेळा एक्स म्हणजे 20 आणि आय एक्स म्हणजे 9 बरोबर. नंतर समजा 41 सांगितला. 41 काय येणार 30 साठी काय ट्रिपल एक्स. नंतर 40 साठी काय असतो 40 साठी पाहूयात पहिलं. 50 साठी काय असतो एल. मग 40 साठी काय असणार 40 त्याच्या आधी त्यामुळे तिथं काय येतं एक्स एल. मग 41 साठी काय असेल एक्स एल आय बरोबर. नंतर 45 साठी काय असेल 40 म्हणजे एक्सेल. 45 एक्सेल फी. 49 साठी काय येईल एल ए. एल 50 साठी मग त्याच्या आधी काय लावणार आपण फक्त आय. 51 साठी काय येतं एल आय बरोबर. अशा प्रकारे 50 ला एल या लेटरने डिनोट केलं जातं. 100 या लेटरला कोणत्या लेटर 100 ला कोणत्या लेटरने डिनोट केलं जातं सी ने. मग 100 ला जर सी ने डिनोट केलं जात असेल तर 90 ला कोणत्या लेटरने डिनोट केलं जाणार सी आणि त्याआधी एक्स बरोबर आहे. नंतर 100 सी. मग 101 ला कोणत्या लेटरने डिनोट केलं जाणार सी आय. या प्रकारे रोमन अंकांमध्ये लेटर्स वापरले जातात. तर 100 ला सी. मग 500 कोणत्या लेटरने डिनोट केला जातो डी ने. 500 करिता डी. 1000 करिता एम. पेपरला रोमन अंकावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आता रोमन अंकांमध्ये एकूण किती संख्याचिन्हे आहेत हे आपण पाहूयात. एक साठी काय वापरला जातो आय बरोबर. त्यानंतर 5 साठी काय वापरला जातो पी. नंतर 10 साठी काय वापरला जातो एक्स. नंतर 20 साठी डबल एक्स. 30 साठी ट्रिपल एक्स. 40 साठी एक्सेल. 50 साठी काय वापरला जातो एल बरोबर. नंतर 100 साठी कोणता वापरला जातो सी. 500 साठी कोणता वापरला जातो डी. आणि 1000 साठी कोणता वापरला जातो लेटर एम. अशी एकूण टोटल किती संख्याचिन्हे आहेत 1 2 3 4 5 6 7. एकूण 7 संख्याचिन्हे आहेत. या 7 संख्याचिन्हांचा वापर करून सर्व प्रकारचे रोमन अंक आपल्याला तयार करता येतात. एक गोष्ट लक्षात ठेवा रोमन अंकांमध्ये झिरो हा अंक कुठल्याही लेटरने दर्शवला जात नाही. आता अंकगणित श्रेणी. सर्वप्रथम आपण अंकगणित श्रेणीचा उपयोग संख्याज्ञानामध्ये कुठे होतो हे पाहूयात. ज्यावेळेस असे क्वेश्चन विचारले जातात 1 ते 100 मध्ये समसंख्या किती आहेत 50च्या मागील 12वी समसंख्या कोणती तर 53च्या पुढील 25वी समसंख्या कोणती 1 ते 150 मध्ये 4 ने भाग जाणाऱ्या एकूण संख्या किती 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती. म्हणजेच अंकगणित श्रेणीचा उपयोग कुठे कुठे होतो 25वी समसंख्या कोणती या मागील समसंख्या कोणती पुढील विषम संख्या कोणती 4 ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत 10 ने भाग जाणाऱ्या एकूण किती संख्या आहेत 1 ते 100 मध्ये एकूण किती विषम संख्या आहेत एकूण समसंख्या किती आहेत 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती. अशा प्रकारचे सर्व क्वेश्चन अंकगणित श्रेणीचा फॉर्म्युला यूज करून आपण सोडवू शकतो.
आता सर्वप्रथम आपण अंकगणित श्रेणी म्हणजे काय आणि त्यामध्ये कोणकोणते फॉर्म्युले आपण वापरू शकतो हे आपण पाहूयात. अंकगणित श्रेणी हा पूर्ण चॅप्टर 10वीच्या सिलेबसमध्ये होता आणि अंकगणित श्रेणी वापरूनच त्यातले फॉर्म्युले वापरूनच आपण जे आता सांगितले ते सर्व क्वेश्चन सोडू शकतो. अंकगणित श्रेणी याकरिता आपण एक श्रेणीच घेऊयात पहिली समजून घेण्यासाठी. 2, 4, 6, 8, 10 ही एक श्रेणी दिलेली आहे. त्या श्रेणीमध्ये तुम्हाला किती पद दिसतात? 1, 2, 3, 4, 5 पद दिसतात बरोबर. पहिले पद त्याला काय म्हणतात? 2. हे काय आहे? पहिले पद. पद पद म्हणजे काय असतं? टर्म बरोबर. आता पहिले टर्म आहे त्यामुळे पहिल्या टर्मला काय म्हणणार? T1 टर्मचा टी. दुसरे पद दुसऱ्या पदाला काय म्हणतात? T2 तिसरे पद तिसऱ्या पदाला काय म्हणणार? T3 चौथे पद चौथ्या पदाला T4 आणि पाचव्या पदाला काय म्हणणार आहे? 5. आता इथे पाचवे हे काय आहे? शेवटचे पदे बरोबर. शेवटचे पद आणि पहिले पद कोणते? T1 2 पहिले पद. लक्षात ठेवा अंकगणित श्रेणीमध्ये पहिले पद हे नेहमी ए या लेटरने डिनोट केले जाते. कोणत्या लेटरने? ए. आता पहिले पद कळले, शेवटचे पद कळले. नंतर अंकगणित श्रेणीच्या फॉर्म्युल्यामध्ये लागणारा असतो फरक. फरक कोणत्या लेटरने डिनोट केला जातो? डी. डिफरन्स त्यामुळे डी. आता डिफरन्स कसं काढणार? दुसरं पद वजा पहिलं पद म्हणजे काय? T2 मायनस T1 किती येतो? 4 वजा 2 बरोबर काय आलं? 2 आलं. नंतर T3 मायनस T2 म्हणजे काय? तिसरं पद वजा दुसरं पद. प्रत्येक दोन पदांमधील फरक काढून पाहूयात आपण. 6 वजा 4 बरोबर काय आलं? 2. नंतर T4 मायनस T3 म्हणजे काय? 8 वजा 6 बरोबर काय आलं? 2. नंतर T5 मायनस T4 बरोबर काय येणार? 10 वजा 8 पाचवं पद वजा चौथं पद बरोबर काय आला? 2. आता या श्रेणीमध्ये बघा सर्व संख्यांमध्ये आपण जो फरक काढलाय लगतच्या संख्यांमधला तो फरक काय आहे? सेम आहे. इथे 2 नंतर पण 2 2 2 बरोबर. मग अंकगणित श्रेणी यालाच म्हणतात ज्या श्रेणीमधील लगतच्या संख्यांमधील फरक हा नेहमी कॉन्स्टंट असतो, सेम राहतो, त्या श्रेणीला अंकगणित श्रेणी असे म्हणतात. म्हणजे काय? इथे फरक काय आलाय? सेम आलाय 2 2 2 2 त्यामुळे 2 4 6 8 10 ही काय असणार आहे? अंकगणित श्रेणी असणार आहे. अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणीला इंग्लिशमध्ये म्हणतात अरिथमॅटिक प्रोग्रेशन. हे नाव प्रत्येकाने 10वी मध्ये ऐकलं असेल. यावर 10वीच्या पेपरमध्ये कितीतरी क्वेश्चन आपल्याला असायचे. आता पहा अंकगणित श्रेणी 2 4 6 8 10 ही अंकगणित श्रेणी काय? कारण यामध्ये 2 हा कॉमन फरक आहे. आता समजा तुम्हाला एक श्रेणी दिली 3 4 10 12 15 ही श्रेणी अंकगणित श्रेणी असेल का? सर्वप्रथम तुम्ही काय चेक करणार? दोन संख्यांमधील फरक. 4 वजा 3 1 येतो, 10 वजा 4 किती येतो? 6 येतो. इथंच कळतंय फरक बदलला याचा अर्थ ही अंकगणित श्रेणी नाही. मग यामध्ये अंकगणित श्रेणीचे जे फॉर्म्युले आहेत ते आपण यूज करू शकत नाही. आता अंकगणित श्रेणीचे फॉर्म्युले कसे तयार होतात पहा. अंकगणित श्रेणी तुम्हाला समजली असेल. अंकगणित श्रेणीमध्ये सर्वात महत्वाचं असतं पहिल्या पद हे ए या लेटरने दर्शवले जाते आणि अंकगणित श्रेणी कोणती असते? ज्याच्यामध्ये समान फरक असतो. आता या अंकगणित श्रेणीमध्ये फॉर्म्युले कसे यूज करायचे हे आपण पाहूयात. तर फॉर्म्युला असतो Tn इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. कोणतेही पद काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. Tn इक्वल टू A प्लस n-1 इंटू डी. आता आपण मग अशी सिरीज पाहिली होती 2 4 6 8 10 ठीक आहे. Tn n म्हणजे काय? n पदे. एकूण पदे किती आहेत त्या सिरीजमध्ये बरोबर. आता या सिरीजमध्ये 5 पदे आहेत पण तुम्हाला माहित नाहीयेत पदे किती आहेत एखाद्या श्रेणीमध्ये. म्हणजे समजा असा क्वेश्चन विचारला असेल 1 ते 100 मध्ये एकूण समसंख्या किती. इथे एकूण समसंख्या किती आहेत हे आपल्याला काढायला लावले. म्हणजे पदे एकूण किती आहेत माहित नसेल तर आपण काय वापरणार? n वापरणार. मग Tn ए हे काय असतं? Tn म्हणजे काय? शेवटचे पद असतं.
एन एन म्हणजे काय असतो एकूण पदे. ए ए म्हणजेच काय T1 म्हणजेच काय असतं पहिले पद. आणि डी डी म्हणजे काय असतो फरक. पाहिलाय फरक कसा काढायचा. मग TN शेवटचे पद बरोबर पहिले पद प्लस एकूण पदे वजा 1 गुणिले डी गुणिले फरक. अशा प्रकारे असणार आहे. आता ह्या सिरीज मध्ये पहा ए बरोबर काय असणार 2 बरोबर. डी फरक फरक 4 वजा 2 किती येतो 2 बरोबर. आणि लास्टचं पद म्हणजे काय T5 5 पद आहेत ना 1 2 3 4 5 त्यामुळे लास्टचं पद काय असणार आहे 10 आणि n इक्वल टू काय असणार आहे 5. एक एक्झाम्पल आपण पाहूया त्याचं कशा प्रकारे हे सोडवलं जातं. पहा समजा क्वेश्चन असा आहे 78च्या मागील 15वी समसंख्या. अठ्ठ्याहत्तरच्या मागील विचारली त्यामुळे 78 यात धरणार आहे का आपण नाही. मग 78च्या मागील 15वी 78च्या मागील पहिली संख्या कोणती असेल 76 असेल समसंख्या बरोबर. त्यानंतर काय 74 त्यानंतर 72 अशी तुम्हाला शेवटची संख्या काढायची 15वी जी तुम्हाला माहीत नाही बरोबर. मग आता या सिरीज मध्ये पहा पहिलं पद काय झालं ए बरोबर काय झाला 76 नंतर डी डी काय असणार आहे 76 74 म्हणजे काय मागील आहे बरोबर. मग दोन पदांमधील फरक काय येईल 74 वजा 76 तो काय असणार वजा 2. आणि शेवटचं पद माहिती आहे का आपल्याला नाही ते पद काय असणार आहे TNच आपल्याला इथे काढायचं आहे माहित नाही बरोबर. आणि n बरोबर काय येणार 15 कारण का 15वी समसंख्या काढायची. आता फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो फॉर्म्युला टाकून द्या TN इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी बरोबर. TN ची किंमत माहित नाही तो तसंच ठेवा. ए ची किंमत किती आहे 76 प्लस n मायनस 1 n माहिती आहे आपल्याला 15 वजा 1 आणि डी ची किंमत किती आहे वजा 2. पहा वजा 2 का आलाय कारण मागील विचारली आहे. जर पुढील असती तर इथं काय घेतलं असतं आपण 78 घेतला असता पण मागील विचारली त्यामुळे काय येणार आहे वजा 2. फरक काय येतो 74 वजा 76 76 मधून 74 गेले 2 आणि मायनस साइन बरोबर त्यामुळे फरक डी वजा 2 आला. आता TN ची किंमत सोडवा 76 प्लस 15 वजा 1 पहिले ब्रॅकेट सोडून घ्यायचो त्यामुळे 14 गुणिले वजा 2 करावा लागेल. मग काय येणार पुढे 76 प्लस मायनस चिन्ह काय येणार मायनस 14 दुने 28 76 वजा 28 करा 16तून 8 गेले किती राहिले 8 6तून 2 गेले 4 राहिले बरोबर. म्हणजे काय 48 ही n पण आपल्याला माहिती किती आहे 15 ती 15 बरोबर काय आलं 48. तेच काय 78च्या मागील 15वी समसंख्या कोणती असणार आहे 48 असणार. आता ही जर पुढील विचारली असती तर आपण काय केलं असतं 78 नंतर पहिली संख्या कोणती येते 80 म्हणजे इथं 80 घेतला असता नंतर 82 तर 84 आणि माहित नाही पुढील संख्या बरोबर. मग इथे ए आला असता 80 डी किती आला असता 82 वजा 80 किती आला असता 2. हाच फॉर्म्युला वापरून आपण हे एक्झाम्पल सोडवलं असतं. अशा प्रकारे ज्यावेळेस सम विषम कितवीही विचारू द्या याकरिता हा एकच फॉर्म्युला आपण वापरणार आहे TN इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू डी. आता अशा प्रकारचे क्वेश्चन सोडवण्यासाठी कितीतरी फॉर्म्युले आहेत. जे समसंख्या काढायची असेल तर हा फॉर्म्युला वापरा विषम संख्या काढायची असेल तर तो फॉर्म्युला वापरा अशा प्रकारे असतं. पण हा एकच फॉर्म्युला आपल्याला या सर्व प्रकारचे क्वेश्चन सोडून देऊ शकतो त्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंग्लिश यामध्ये लक्षात राहत नसेल तर मराठीमध्ये आपण लिहू शकतो शेवटचे पद. सर्वप्रथम आपल्याला ती सेरीज तयार करता येणं गरजेचं आहे. शेवटचे पद बरोबर ए हे काय असणार आहे पहिले पद प्लस n-1 n म्हणजे काय असतो एकूण पदे असतात बरोबर. एकूण पदे वजा 1 गुणिले डी म्हणजे काय असतो फरक.
हा फॉर्म्युला किंवा हा दोन्हीपैकी जो सोपा वाटेल तो तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि सर्व प्रकारचे क्वेश्चन सोडू शकतात त्याबद्दलचे. म्हणजे समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती, 15वी 20वी, एकूण 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती, कोणतीही श्रेणी विचारू द्या, सर्व आपण अंकगणित श्रेणीमध्ये या फॉर्म्युल्याने सोडू शकतो. तर एकच फॉर्म्युला. आता बेरीज विचारली असेल तर बेरजेसाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे अंकगणित श्रेणीमध्ये. हे दोनच फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. तो फॉर्म्युला आहे एस एन. एस म्हणजे काय, सम. एन अंकांची बेरीज बरोबर काय असणार, एन भागिले 2. आता एन म्हणजे काय असतो, एकूण पदे त्याला भागिले 2 आणि ब्रॅकेटमध्ये 2a 2 गुणिले पहिले पद प्लस n-1 एकूण पदे वजा 1 गुणिले डी. आता ह्या फॉर्म्युलेमध्ये पहा, एस एन म्हणजे काय, एकूण पदांची बेरीज. बरोबर. एन एन काय असतं, एकूण पदे भागिले 2. हा ब्रॅकेट आधी सोडून घ्यायचा असतो. 2 गुणिले ए म्हणजे काय, पहिले पद बरोबर, प्लस n-1 म्हणजे काय, एकूण पदे वजा 1 गुणिले डी. डी म्हणजे काय, फरक. म्हणजे अशा प्रकारे हा फॉर्म्युला आहे. आता यामध्ये कोणते क्वेश्चन विचारले जातात, 1 ते 100 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, असा क्वेश्चन विचारलाय. किंवा 50 ते 1000 मध्ये एकूण 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती, अशा प्रकारचा पण क्वेश्चन असतो. किंवा समसंख्यांची बेरीज किती, 2 ते 250 मधील समसंख्यांची बेरीज किती. बेरीज हा शब्द जिथे येईल तिथे हा क्वेश्चन, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहोत. आता पहा, समजा एक क्वेश्चन आपण सोडून पाहूयात. 1 ते 100 मध्ये 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती. ठीक आहे, आता 1 ते 100 नको, आपण समजा 1 ते 110 घेऊयात. 1 ते 110 यामध्ये पहिली सेरीज पहा, 5ने भाग जाणाऱ्या संख्या. पहिली संख्या कोणती असेल, 1 ते 110 मध्ये 5 असेल. नंतर 10, 5च पाडा येणार पहिला, 5 10 5 त्रिक 15, 5 चोक 20 आणि शेवटची कोणती संख्या असेल, 110. 110 ला 5ने भाग जातो का, तर जातो. शेवटी 0 म्हणजे भाग जाणार आहे. ही सेरीज तयार होईल 1 ते 110 मध्ये 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची. इथे तुम्हाला ए किती मिळालाय, 5 मिळालाय. शेवटची संख्या tn बरोबर. एन किती येते माहिती आहे का आपल्याला, नाही. आणि फरक किती असणार आहे, 5. पहिला तुम्हाला येथे संख्या किती आहेत 5ने भाग जाणाऱ्या हे काढावं लागेल. मग tn चा फॉर्म्युला वापरायचा, a प्लस n-1 इंटू डी. tn किती आहे, 110. ए ची किंमत 5, n काढायचा आहे n-1 आणि डी ची किंमत किती आहे, 10 वजा 5 5. आता 110 बरोबर 5 तसंच राहणार, प्लस 5ने याला गुणावं लागेल बरोबर. 5n मध्ये वजा अधिक काय होणार, वजा 5 गुणिले 1 5, 5 5 काय आला, कॅन्सल. 110 बरोबर काय आलेलं आहे, 5n. आता इथे पहा, 110 बरोबर 5n आलाय. मग आपल्याला n ची किंमत काढायची. n ची किंमत काढायची म्हणजे त्याच्या बाजूचे सगळे गेले पाहिजे. हा 5 याला काय, गुणिले, इकडे येऊन काय होणार आहे, भागिले. 110 भागिले 5 बरोबर काय येणार, n. 5 1 5, 5 दुने 10, एक राहिला, 5 दुने 10. n ची किंमत किती आलेली आहे इथे, 22. म्हणजे काय, जर तुम्हाला क्वेश्चन विचारला असता 5 ते 110 मध्ये एकूण 5ने भाग जाणाऱ्या संख्या किती, तर त्या किती आल्या असत्या, 22. पण आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, 1 ते 110 मध्ये एकूण 5ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज विचारली आहे बरोबर. आता आपल्याला इथे n हा किती मिळालाय, 22 मिळालाय. आता फॉर्म्युला वापरायचा, Sn इक्वल टू n डिवाइड 2 इंटू a प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 डी. हा फॉर्म्युला आहे. लक्षात ठेवा, सर्वप्रथम ब्रॅकेट सोडून घ्यायचा. हा भागाकार केला तरी चालेल जर भाग जात असेल तर 2 ने, नाहीतर सर्वप्रथम ब्रॅकेट सोडवायचा. आता एस एन बेरीज काढायची. n किती आलाय आपला, 22. म्हणजे आपण यांच्या ऐवजी इथं 22 टाकू शकतो. यांच्या ऐवजी 22 टाकणार, 22/2 2a ची किंमत किती आहे, 5 बरोबर. प्लस ब्रॅकेटमध्ये n-1 म्हणजे काय, 22 वजा 1 गुणिले डी ची किंमत किती आहे, 10 वजा 5 5 येणार आहे. आता हे सोडवा, 22/2 11 येतो.
बरोबर, भाग जातोय त्यामुळे आपण हे सोडवलंय. भाग जात नसता तर पहिला ब्रॅकेट सोडून घेतला असता. ब्रॅकेटमध्ये 2 गुणिले 5 काय येणार 10 प्लस 22 वजा 1 किती येतो 21 गुणिले 5 करायचं आपल्याला. बरोबर, 5 एके 5, 5 दुने 10, 105. 10 अधिक 105 आलं. 10 अधिक 105 करून घ्या. 11 गुणिले 10 अधिक 105 किती होणार आहे 115. 115 गुणिले 11. 11 पाचची 55, 11 एके 11, 11 आणि 5 16, 11 एके 11, 12, 1265. काय मिळाली आपल्याला बेरीज. म्हणजे 1 ते 110 मध्ये एकूण 5 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या किती आहेत 22 आणि त्या सर्व संख्यांची बेरीज किती आहे 1265. हे दोनच फॉर्म्युले वापरून तुम्ही अशा प्रकारची सर्व एक्झाम्पल सोडवू शकता. लक्षात ठेवा, पहिला फॉर्म्युला कोणता आहे tn इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू डी. शेवटचे पद बरोबर पहिले पद प्लस शेवटचे पद बरोबर पहिले पद प्लस एकूण पदे वजा 1 हे फरक. हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कोणतीही संख्या कितीही संख्या एकूण संख्या किती हे काढू शकता. आणि बेरीज काढायची असेल तर दुसरा फॉर्म्युला वापरायचा Sn इज इक्वल टू n भागिले 2 इंटू 2a प्लस n मायनस 1 डी. आता Sn म्हणजे काय असणार आहे सर्व पदांची बेरीज एकूण पदांची बेरीज बरोबर एकूण पदे भागिले 2 2a 2 गुणिले फरक सॉरी a म्हणजे काय असणार आहे पहिले पद 2 गुणिले पहिले पद प्लस n म्हणजे काय एकूण पदे मायनस 1 गुणिले डी म्हणजे काय असणार आहे फरक. हे दोनच फॉर्म्युले वापरून तुम्ही सर्व प्रकारचे एक्झाम्पल सोडवू शकता. खूप फॉर्म्युले वापरून लक्षात ठेवण्यापेक्षा जर हे दोनच फॉर्म्युले कसे वापरतात व्यवस्थित शिकलात तर यावरील कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण यावर 2021 ते 2024 पर्यंत कोणते क्वेश्चन विचारले गेलेले आहेत हे आपण सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.